दीपा एक डॉक्टर होती. घरच्यांकडून लग्नाचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरूच होते. आता त्याला अजून जोर आला होता. इतका की आठवड्यात एकदा नाश्त्याला कांदेपोहे बनायची वेळ यायची तेव्हाही ते खाऊ वाटेनासे झाले. अर्थात मुलीला डॉक्टर केला आहे म्हणजे मुलगाही सुशिक्षित हवाच होता आणि पत्रिका संबंध वगैरे वगैरे फिल्टर पण होतेच. घराण्याशाहीच्या या सर्व गोष्टीची कल्पना असल्याने दीपाने स्वतःला कधीच कोणाकडे आकर्षित होऊ दिले नाही. कशाला उगाच त्या फंद्यात पडायचे आणि स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुःख करायचे. ती बरी तिचा अभ्यास बरा, पण स्थळ बघून बघून तिलाही वैताग आलाच होता. मुलगा आवडला तर पत्रिका जुळेना, पत्रिका जुळली तर संबंध लागेनात. सगळं नीट असलं तर अजून काहीतरी कारण. अशात एक स्थळ आलं. मुलगा इंजिनियर, मोठ्या कंपनीमध्ये कामाला, बऱ्यापैकी पगार, आईवडील, भाऊ बहीण असं चौकोनी कुटुंब, पण राहायला पालघरला. पालघर म्हणजे तिने इंटर्नशिपच्या वेळी ऐकलेलं एक ठिकाण. तेही बऱ्याच जणांनी पोस्टिंग तिकडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली होती म्हणून. त्याआधी त्या जागेचं तिला कधी नावही ऐकलेलं आठवत नव्हते. तिच्या मित्रमैत्रिणींनी त्या जागेचे केलेले वर्णन आठवून तिला ते आदिवासी जागेतून आलेले स्थळ बघायची इच्छाच उरली नाही. पण मुलाचा फोटो बघून निदान भेटायला तरी ती तयार झाली. तसं त्या मुलाच्या घरच्यांना कळवण्यात आलं. पहिल्या आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा मुलगा म्हणाला की मी येऊन भेटेन सगळ्यांना, मला स्थळ आवडलं तर घरचे भेटतील. अरे, हा काय माणूस आहे? अशी कुठे पद्धत असते का? हा विचार मनात आला दीपाच्या, पण म्हणाली चला, फक्त मुलगाच येतोय तर जरा कमी प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. रविवार संध्याकाळी आला बघायला. गोरापान, स्पष्ट भाषा, विचार पण स्पष्ट, दिसायला बऱ्यापैकी आल्या म्हणाला, फॅमिली भेटते तेव्हा बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी बोलायच्या राहून जातात. ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्या. त्यामुळे मी आधी भेटताना सर्व जुळते असं वाटलं तरच सहकुटुंब भेटायचं ठरवतो. पण फक्त मुलीला भेटणं सुद्धा सगळ्यांना पटेल असं वाटलं तरच सहकुटुंब भेटायचं ठरवतो. पण फक्त मुलांना भेटणं सुद्धा सगळ्यांना असं नाही. त्यामुळे मुलीच्या घरच्यांसमोर भेटणं बरे नाही का? त्याच्या या बोलण्यावर सगळे फिदा झाले. वा, एवढा समंजस विचार करणारे पण असतात. जुजबी बोलणी झाली. पोहे नको, चहा बिस्किट घेऊयात सगळे. तसेही चहाचीच वेळ आहे आता. हे बोलल्यावर सगळे चारी मुंड्या चित झाले. त्याच्या वागण्या बोलण्याने सगळ्यांना इम्प्रेस केलं होतं. त्याचा बायोडाटा तसंही सगळ्यांना आवडलाच होता. तोही आवडला. आता फक्त त्याच्या आणि दीपाच्या पसंतीचीच काय ती कमी होती. तो बोलण्या आटपून निघायच्या तयारीत होता. दीपा आत निघून गेली. एकदम काहीतरी आठवल्यासारखं थांबला आणि म्हणाला, मला दीपाशी अजून एक गोष्ट बोलायची आहे. बोलावता का तिला? दीपा बाहेर आली तसं त्याने खुर्ची ओढून घेऊन तिला स्वतःसमोर बसवलं आणि बोलायला सुरुवात केली. दीपा, मी सध्या 1 BHK मध्ये राहतो. आई, बाबा आणि बहीण. बहिणीचं सुद्धा लग्नाचं सुरू आहे. मी पालघरला राहतो, पण कंपनीची गाडी असल्याने मला मुंबईमध्ये येऊन जाऊन आरामात जॉब करता येत आहे. पण बायकोने माझ्यासाठी जॉब सोडून पालघरला माझ्या घरी राहावं अशी अपेक्षा नाही. आत्ताच्या माझ्या पगारात मी डोंबिवली, नवी मुंबईमध्ये घर घेऊ शकतो. मुख्य मुंबईमध्ये घेता येणार नाही, तुलाही माहीत असावं म्हणून सांगत आहे. कारण तुझा आयुष्य मुंबईमध्ये गेले आहे कारण, आणि लग्न ठरवायच्या आधी तुला हे माहीत असावं असं मला वाटतं. कारण तुला यात काही प्रॉब्लेम असेल तर तू नकार देऊ शकतेस. दीपा आणि तिच्या घरचेही हे ऐकून सुखावले. मुलगा स्पष्ट व्यक्त आहेच, त्याचबरोबर बायकोला सन्मानाने वागवेल तसेच त्याच्या बोलण्यातून वाटत होतं. निघताना सांगून गेला. दीपा त्याच्या बोलण्याचा विचार करत होती. एवढं सगळं सांगितलं याने, म्हणजे याला मी आवडले म्हणून का, की सर्वच मुलींना सांगतो हा? असो, कळलेच म्हणा. त्याचा फोन आला तर ती विचार सोडून कामाला लागली. दुसऱ्या दिवशी तिच्या बाबांना त्याचा फोन आला. त्याचा म्हणजे तो जो घरी आला होता, शिवम देशमुख. कांदेपोह्याचा कार्यक्रम करू असा बेत ठरला. पालघरला सगळ्यांची सवारी निघाली. तिथे मित्राच्या मुलीला आधीच सर्व कल्पना दिली होती. त्यामुळे तिने सर्व तयारी करून ठेवली होती. दीपा तिथे गेल्यावर साडी नेसता येईल म्हणून साडी बरोबर घेऊन गेली होती. पण शिवमच्या बाबांनी सांगितलं, माझी मुलगी ड्रेस घालून येणार आहे, तुमचीही ड्रेसमध्ये असलं तर कुठे बिघडलं. शिवमचं कुटुंब एकाहून एक धक्के देत होतं. दीपा वैतागली होती. आधीच 1.5-2 तासाच्या ट्रेनच्या प्रवासाने साडी नेसायची नाही म्हटल्यावर तिला हायसं वाटलं.
स्मिताताईच्या म्हणजे दीपाच्या बाबांच्या मित्राच्या मुलीच्या घरी पोहोचल्यावर दीपा फ्रेश झाली आणि हलकासा मेकअप केला. आरशात स्वतःला बघून मनात म्हणाली, शिवम एवढा गोरापान आहे, मला कसं पसंत केलं असेल त्याने? काही वेगळं मॅटर तर नसेल ना? इथे काळ्या टिक्कर मुलांनीही नाकी डोळी नीटसड पातळ सुशिक्षित दीपा सावळी आहे या एका कारणावरून नकार दिला होता. असो, फक्त शिवमचा होकार आहे, त्याच्या घरच्यांचा निर्णय अजून बाकी आहे. पण ही सोयरीक ठरली तर मात्र शिवमला मी नक्की विचारेल की मला त्याने का पसंत केलं आहे. या विचारात असतानाच शिवमच्या बाबांचा तिला फोन आला की ते लोक घरून निघाले आहेत, 10 मिनिटात पोहोचतील. सर्व ठरल्याप्रमाणे पार पडले. पोहे, चहा, तुमचे पाहुणे कोणते, आमचे कोणते, मग काही नातं जुळतंय का, वगैरे वगैरे बोलणी त्याच्या आणि तिच्या बाबांमध्ये सुरू होती. तर आयांचा आपापल्या पोरांचं कौतुक सांगण्याचा सोहळा सुरू होता. शिवम मात्र कधीपासून दीपाकडे बघत होता. तिचे डोळे कधी आई, कधी बाबा, कधी बाकीचे असे भिरभरत होते. शिवमची बहीण स्वाती दीपाशी बोलायला आली. दीपाच्या डॉक्टर असल्याचं तिला खूप कौतुक असल्याचं तिच्या बोलण्यातून जाणवत होतं. शेवटी सगळ्यांचं सगळं बोलून झालं आणि कुटुंबाची सुद्धा प्राथमिक पसंती झाली. आता त्यांनी दीपाला आणि शिवमला विचारले त्यांचे काय मत आहे. अजून काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. शिवमबद्दल नकार द्यावा असं कारण अजून तरी तिच्या घरच्यांना मिळालं नव्हतं. तिने घरच्यांकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात पसंती दिसत होती. तसा तिलाही शिवम आवडलाच होता, पण निर्णय घेण्यापूर्वी त्याच्याशी अजून बोलावं असं तिला वाटत होतं. तिचे डोळे वाचल्यासारखा शिवम स्वतःच म्हणाला, मला दीपा पसंत आहे, तरी पण मला वाटतं फक्त 1-2 भेटीमध्ये हा निर्णय आम्ही ओघाने घेऊ नये. दीपाने त्याच्याकडे बघून पसंती दर्शवली. शिवमने तिचा नंबर घेऊन तिलाही स्वतःचा नंबर दिला. हा कार्यक्रम तर झाला. शिवमच्या बाबांचे म्हणणे की तुम्ही पसंती झाल्यावर परत घर बघायला येणार, त्यापेक्षा आता आलाच आहात तर घरही बघून जा, म्हणजे दीपाला सुद्धा घर बघता येईल. तसं शिवम दुसरं घर घेणार आहे, पण तरीही हे घर त्यांचं आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचं असणार आहे. सगळ्यांना हा विचार पटला. साधारण दुपारचा 1 वाजत आला होता. 4 वाजायच्या दरम्यान त्यांच्या घरी जायचं असं ठरलं, म्हणजे 5:30ची डायरेक्ट ट्रेन पकडून मुंबईला जाता आलं असतं. स्मिताताईने जेवणाची तयारी केली होतीच. जेवण झालं. थोडा वेळ आराम करून सगळे शिवमच्या घरी निघाले. तसं त्यांच्या वडिलांना कळवलं. बिल्डिंगजवळ पोहोचलो तोपर्यंत त्याचे वडील गेटमधून बाहेर आले. ते खालीच गार्डनमध्ये काही काम करत होते. दीपाला त्यांनी गार्डन दाखवलं. विविध औषधी वनस्पती त्यांनी बिल्डिंगच्या आवारात लावल्या होत्या. आयुर्वेद आणि त्याविषयी त्यांची तळमळ बघून तिला बरं वाटलं. त्यांनी हाक मारली, शिवम, अरे पाहुणे आले बघ, आईला सांग. त्यांची हाक ऐकून हाफ पॅन्ट घातल्या शिवम बाल्कनीमध्ये आला आणि दीपाला बघून तसाच आत पळाला. बिल्डिंग खाली त्याचे मित्र उभे होते. ते हसायला लागले. दीपासुद्धा हसू दाबत दुसरीकडे बघायला लागले. त्यांच्या घरी गेल्यावर ते नीटनेटके मोजके सामान असलेले प्रसन्न घर बघून खूप छान वाटलं दीपाला. शिवम एव्हाना फुल पॅन्ट घालून स्वयंपाकघरातून पाणी घेऊन आला. त्याच्याने दीपाची नजर झाली आणि मगाशी बाल्कनीमधला प्रसंग आठवून तिला खुदकन हसू आलं. त्याचे वडील तोपर्यंत गार्डनमधून गुलाबाची फुलं घेऊन आले. त्यातलं एक टवटवीत फूल दीपाला दिलं. तिने ते घेतलं आणि शिवमने तिच्याकडे बघून एक गोड स्माईल दिला. जणू त्यानेच ते वडिलांना तिला द्यायला सांगितलं होतं. तिला त्याच्या नजरेतून खूप काही कळत होतं. त्याने तिला कधीच पसंत केलं होतं. वेळ मागितला होता तो फक्त तिच्या मनाची चिलबिचल ओळखूनच. एका बाजूला टीव्ही सुरू होता. टीव्ही बघताना तिचं लक्ष आरशाकडे गेलं. शिवम कधीपासून तिच्याकडेच बघत होता. तिला खूप लाजल्यासारखं होत होतं. हे सर्वच खूप नवीन होतं तिच्यासाठी. आतापर्यंत मेडिकल कॉलेज, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जॉब, या सगळ्यात आपल्या तारुण्यसुलभ भावना विसरल्यासारख्या झाल्या होत्या. त्या शिवमच्या त्या नजरेने प्रफुल्लित झालेल्या तिला जाणवू लागल्या. त्याची नजर सतत तिच्यावर खिळली होती. ट्रेनची वेळ होत असल्यामुळे शेवटी तिच्या घरच्यांनी गप्पा आवरत्या घेतल्या. शिवम त्यांना स्टेशनपर्यंत सोडायला म्हणून निघाला. खाली त्याचे मित्र अजूनही उभे होते. दीपाला बिल्डिंगमधून बाहेर निघालेलं आणि त्यापाठोपाठ शिवमला आलेलं बघून त्यांनी शिवमला चिडवायला सुरुवात केली. शिवम दीपाकडे बघून हसायला लागला. त्यांना स्टेशनला सोडून परत गेला. ते परत भेटूया असं दीपाला सांगूनच
पालघरला जाऊन येऊन आठवडा व्हायला आला. दीपा आणि शिवमचे फोनवर बोलणे सुरू झाले. शेवटी दोघांनी भेटायची वेळ ठरवली. कॅफेमध्ये भेटणं शिवमला सोयीस्कर वाटत होतं. तिनेही होकार दिला. तिची ड्युटी संपल्यावर ती कॅफेमध्ये पोहोचली. शिवम वाट बघत होताच ती आली आणि त्याने तिच्या ओंजळीत 10-12 फुलं अलगद दिली. दीपाला कळेना त्याला कसं माहीत पांढऱ्या चाफ्याबद्दल ती खुश झाली. एकदाच त्या नाजूक फुलांचा मन भरून सुगंध घेताच तिचा दिवसभराचा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. बरं डॉक्टर, काय घेणार तुम्ही? कोल्ड कॉफी चालेल का? इथे अप्रतिम मिळते. या वाक्याने ती भानावर आली. चालेल. तसाही चहापेक्षा तिला कॉफीचंच जास्त वेड होतं. याला सगळं कसं माहीत आहे? विचारूया आज. दिवस कसा गेला वगैरे गप्पा सुरू झाल्या. तिच्या हॉस्पिटलमधल्या पेशंटबद्दल गप्पासुद्धा तो मन लावून ऐकत होता आणि स्वतःच्या दिवसाबद्दल सुद्धा तेवढ्याच मोकळेपणाने तिला सर्व सांगितले. दीपा, तुला काय प्रश्न पडला होता त्या दिवशी? सगळ्यांची पसंती झाल्यावर सुद्धा तुझे डोळे मात्र भिरभिरत होते. शिवमने मुद्द्याला हात घातला. दीपाला खरंच याबद्दल बोलायचं होतंच. तिला कळत नव्हतं कसं विचारू. शिवमनेच विषय काढल्यावर तिने विचारलं, तू किती गोरा आहेस? तू मला का पसंत केलंस? तुझ्या आधी आलेल्या काही स्थळांनी फक्त या कारणांनी नकार दिला होता. त्यातली मुलं काळे या कॅटेगरीमध्ये मोडत होती तरी. हे ऐकून हसावं की रडावं हे शिवमला कळेना. त्याने सुरुवात केली. खूप मोठी गोष्ट आहे ग, तुला थोडक्यात सांगतो. माझं एका मुलीवर प्रेम होतं. अगदी हिरोईनसारखी होती. गोरेपान, सुंदर, हुशार. तिचंही माझ्यावर प्रेम होतं असं म्हणायची. पण सोडून गेली मला. श्रीमंत मुलगा मिळाला तेव्हा एकदा मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. खूप मनाला लागलं माझ्या. डिप्रेशनमध्ये गेलो होतो. अशी काही गोष्ट तुला ऐकायची आहे का? ते एवढा वेळ त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती. तिची तंद्री शेवटच्या वाक्याने भंगली. काही न कळून ती त्याच्याकडे पाहायला लागली. त्याने तिला हलकेच टपली मारली आणि म्हणाला, अगं वेडाबाई, हे सर्व तुला खरं वाटलं का? अर्थातच खरं वाटलं. अशाच काही स्टोरी असतात भारतात. मुलांच्या बायकोचा रंग काय आहे याचा फरक न पडण्यासाठी. बरं आता खरं सांगशील की अजून काही नौटंकी करायची आहे? सांगतो ग बाई. शिवमने सांगायला सुरुवात केली. तू बहुतेक त्या दिवशी मलाच बघण्यात गुंग होतीस. ओहो, काय भारी लाजलीस ग. फिदा झालो मी परत. बरं मारू नकोस. नेहमीचा कॅफे आहे आमच्या गँगचा. सांगतो सगळं. तुझं बहुतेक माझ्या आई आणि बहिणीकडे लक्ष नव्हतं. त्या दोघीही सावळ्या आहेत. माझा रंग बाबांवर गेलाय. बघ माझ्या आजीचे संस्कार आहेत. 2 वर्षापूर्वीच देवाघरी गेली ती. आम्ही सगळे तिच्या विचारांमध्येच वाढलो आहोत. तिने लहानपणापासून मनावर हेच बिंबवलं होतं की कधीच कोणाला शारीरिक ठेवण्यावरून जज करायचं नाही. प्रत्येक व्यक्ती ब्लेस्ड असते. माझ्या बाबांचं लग्न माझ्या आईशी ठरवताना नातेवाईकांनी आईच्या रंगावरूनही आजीशी खूप वाद घातले होते. पण आज बघ माझ्या बाबांना आजीच्या त्या निर्णयामुळे किती सुख लाभलं आहे. तर डॉक्टर मॅडम, मी काय किंवा माझ्या घरातले अजून कोणी काय, तुझ्या रंगाला कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही. दीपाला त्याचं बोलणं ऐकतच राहावं असं वाटायला लागलं. प्रेमात म्हणजे हेच का याचा ती विचार करत होती. पण वरवर काही न दाखवता तिने त्याच्याकडे बघून एक आश्वासक हास्य केलं. दीपा, अजून एक गोष्ट सांगायची होती. माझं तुझ्यावर प्रेम आहे. बघितल्या क्षणापासून एक अनामिक ओढ तुझ्याबद्दल लागली होती मला. आणि ही एक गोष्ट कबूल करायची आहे जी आतापर्यंत मी तुला सांगितली नाही. शिवमच्या या बोलण्याने तिच्या हृदयाची धडधड वाढली. तो पुढे काय कबूल करतोय याच्या उत्सुकतेपेक्षा त्याने डायरेक्ट प्रेमाची अशी कबुली दिल्याने तिला पुढे काय बोलावं तेच सुचेनासं झालं. दीपा, ऐकतेस ना? कुठे तंद्री लागते तुझी? का प्रेमात पडली तू पण माझ्या? शिवमने तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजत विचारलं. नाही बोल. तू बोलत होतास. दीपाने सावरून घेतलं. दीपा, तुला आठवत नाही बहुतेक मी तुझ्या घरी यायच्या आधी आपण भेटलो आहोत तुझ्या हॉस्पिटलमध्ये. तेव्हाच मला तू आवडलीस. अरे पण कधी बघितलं? शिवम म्हणाला. सगळं सांगतो, बस एक प्रॉमिस कर. मला मदत करणाऱ्या कोणाला काही बोलणार नाहीस. दीपाला कळेना नक्की काय आणि कधीपासून सुरू आहे. आश्चर्य वाटत होतं. त्याच्याबद्दल ओढ वाटत होती. सगळ्याच भावना एकत्र दाटून आल्या होत्या. ती कशीबशी एवढंच म्हणाली, मला सगळं सांग. कधीपासून सुरू आहे हे सर्व? मला कधीच काही जाणवलं कसं नाही. दीपा, सगळं सांगतो ग थोडक्यात. 2 महिन्यापूर्वी
तुमचा एक ऑफिस स्टाफ ॲडमिट होता तुमच्या हॉस्पिटलमध्ये. ताप उतरत नव्हता आठवडाभर. तो माझा शाळेतील मित्र आहे. त्याला भेटायला आणि रात्री सोबत म्हणून मी आलो होतो एक दिवस. तुझी नाईट शिफ्ट होती. राऊंडसाठी आलीस तेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं आणि ओढला गेलो तुझ्याकडे. नंतर तुझी ड्युटी त्या वॉर्डमध्ये लागायच्या आधीच मित्राला डिस्चार्ज मिळाला. पण मला तुझी ओढ लागली होती. मी त्या मित्राकडून तुझी होईल तेवढी माहिती काढली. त्याने सांगितलं की तुझ्या घरचे तुझ्या लग्नाच्या प्रयत्नात आहेत आणि पत्रिका बघूनच लग्न करावं हे पक्क आहे. माझ्या घरच्यांशी आधीच बोललो होतो तुझ्याबद्दल. तुझ्या घरच्यांशी बोलायचं ठरवलं. पुढचं सर्व तुला माहीत आहे. काय मग डॉक्टर मॅडम, बोलाल का आता काही? एवढं सगळं केलंस? दीपाने तिचं आश्चर्य व्यक्त केलं. दीपा, सांगितलं ना तुला पहिल्या नजरेत प्रेमात पडलो ग तुझ्याबद्दल जसं अजून समजत गेलं तसं प्रेम वाढतच गेलं. आता फक्त तुझ्या निर्णयासाठी थांबलो आहे आणि खरंच खूप छान वाटतंय तुला सर्व खरं सांगून. दीपा जराशी त्रासली होती, पण कोणीतरी आपल्यासाठी एवढं केलंय हे ऐकून बरीच सुखावली सुद्धा होती. तिने उशीर होतो हे कारण देऊन काढता पाय घेतला. शिवम खरं तर थोडा घाबरला होता. दीपा नीट निरोप न घेता निघाली. त्यामुळे त्याच्या मनात शंका येत होती की ही होकार देईल की नाही ते सगळंच मुसळ केरात जाणार होतं. 2 दिवस झाले दीपाकडून काहीच फोन मेसेज नव्हता. तब्बल 48 तास उलटून गेले ही मुलगी भेटून आणि बोलून. जीवाला घोर लागला होता. कशातच लक्ष लागत नव्हतं. त्याने त्याच्या बाबांना तिच्या घरच्यांशी होकार नकार काय आहे की अजून वेळ हवा आहे ते विचारा असं सांगितलं. त्याच्या बाबांनी तिसऱ्या दिवशी तिच्या घरी फोन करून विचारलं तेव्हा समजलं दीपाचं त्यांच्याशी 2 दिवस बोलणं झालं नव्हतं. तिच्या घरच्यांनी तिला विचारलं तेव्हा तिने शिवमला फोन करून भेटायला बोलवलं. तिचा स्वर अगदी वृक्ष होता. तू चांगला मुलगा आहेस, त्यामुळे प्रत्यक्ष भेटून तुला माझा जो काही निर्णय असेल ते सांगायला घरच्यांनी सांगितलं आहे म्हणून भेटते. हे वाक्य तिने त्याच्या तोंडावर मारलं. शिवमची एव्हाना खात्री पटत चालली होती की ती नकारच देणार आहे. मनातल्या मनात तडफडत होता तो. दीपा आज मस्त तयार होऊन आली होती. तिच्याकडे बघत राहावं असं वाटत होतं. छानसा पंजाबी ड्रेस, साजेसा मेकअप. शिवम परत एकदा तिच्यावर फिदा झाला. ती जवळ आली तसं भानावर आला. काय ही एवढी सुंदर बनून का आली आहे? आतापर्यंतच्या भेटीमध्ये तिच्याबरोबर अखंड बडबड करणारा तो आज एकदम शांत बसला होता. तो गप्प बसला हे बघून दीपाने बोलायला सुरुवात केली. शिवम, खरं तर हे स्थळ सगळ्या बाजूंनी अनुरूप होतं माझ्यासाठी. मी पण विचार करत होते की चांगला मुलगा आहे, भेटून बोलायला हरकत नाही. विचार तर जुळले होतेच आपले बऱ्यापैकी. माझे घरचे तर तुझ्या प्रेमातच होते. तो पहिल्यांदा घरी येऊन गेलास तेव्हापासून. शिवम म्हणाला. मी सुद्धा मुली बघत होतो. काही आवडत होत्या, काही आवडत नव्हत्या, पण ओढ लावेल अशी कोणी आवडली नव्हती. हॉस्पिटलमध्ये तुला बघितल्यावर वाटलं. त्यानुसार मला तुला मिळवण्यासाठी जे जे करता आलं ते मी केलं. तू भेटलीस. फोनवर आपलं बोलणं सुरू झालं. मी तुझ्यात खूप गुंतलो ग शिवम. तू मला सगळं सांगितलंस, अगदी घर घेणार आहे हे सुद्धा. पण प्रेम करतोस हे सांगून सुद्धा आपण हनीमूनला कुठे जायचं हे तू मला सांगितलं नाहीस, म्हणून मी नकार. एवढंच बोलते ना तोपर्यंत शिवमने तिला अर्धवट थांबवलं आणि म्हणाला, बस ग, किती वेळा सांगणार आहेस तुझा नकार आहे ते? 1 मिनिट, परत बोल. आता काय म्हणत होतीस तू? हनीमूनला? शिवम एकदम शॉकमधून बाहेर आल्यासारखा तिचं बोलणं परत परत आठवू लागला. दीपाच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं. शिवम अविश्वासाने दीपाकडे बघत होता. ही नक्की होकार देते की नकार? शिवम, माझं तुझ्यावर प्रेम आहे. होकार मिळाला हे कळाल्यावर त्याचे बदललेले हावभाव पाहून दीपा हसायला लागली. दीपाने त्याच्या हातात हात ठेवला. त्याच्या डोळ्यात बघून त्याला म्हणाले, शिवम, तो मला आवडला होता. घरी आलास तेव्हाही आणि तुझ्या घरी भेटलो तेव्हाही. तुझा खरेपणा आणि स्पष्ट व्यक्तपणा आवडला होता. वेळ घेतला होता तो तुला अजून जाणून घ्यायला, कारण 2 भेटीमध्ये आयुष्याचा निर्णय घेणं पटत नव्हतं. शिवमला दीपाच्या होकाराने आकाश ठेंगणं झालं होतं. तिच्या प्रेमाच्या कबुलीने 2 दिवसांचा त्रागा तो विसरून गेला होता. माझं प्रेम मला मिळालं हा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता आणि डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडत होते.
दीपाने त्याचे डोळे पुसले आणि अजूनच मस्करीच्या मूडमध्ये येत रडका नवरा नको मला बाबा म्हणाली. मात्र तोपर्यंत आपण कॅफेमध्ये आहोत हे विसरून शिवमने तिला घट्ट मिठी मारली होती. आता कधीच तिला दूर जाऊन न देण्यासाठी. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.